नमस्कार सगळ्यांना, वेद किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी बनवलेली आहे तांदळाची भाकर। हे बघा किती मऊ झालेली आहे आणि नरम झालेली आहे। हे बघा ही पण एकदम नरम आहे। जर तुम्हाला आवडली मी बनवलेल्या पद्धतीने तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा। मी बनवते तांदळाची भाकर, त्यासाठी मी हे 2 डबे पीठ घेतलेले आहे। याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी ओतून घेते। आता याला उकळी येऊ देते मी। पाण्याला उकळी आली तर त्याच्यामध्ये मी हे पीठ घालून घेते। हे बघा, आता या पिठाला मी याच्यामध्ये चांगलं शिजवून घेते। हे बघा पोळी शिजून झालेली आहे। आता मी याला परातीत काढून घेते। हे बघा पीठ मी परातीत ओतून घेतलं आणि हे पीठ आहे ना गरम असतानाच मळून घ्यायचं, थंड झाल्यावर पीठ मळलं जात नाही। हे बघा पीठ मळून झालेलं आहे छानपैकी। आता मी याची भाकरी बनवणार। मी एवढा गोळा घेणार आहे। पुन्हा या पिठाला ना थोडं चांगलं मळून घ्या, नरम। याला जेवढं मालिश करणार ना तेवढी भाकर छान बनेल। हे बघा एकदम मऊ पीठ मळून झालं। आता मी भाकर ही भाकर कशी बनवायची ते दाखवते मी तुम्हाला। परातीला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि हिला अशी थापायची। आता याला अशी बोटं लावायची, मग भाकर वाढत वाढत जाते। थोडं थोडं पाणी लावत राहायचं परातीला। हे बघा पुन्हा पाणी लावते मी परातीला। अशी फाटायला लागली ना साईडने असं थोडं दाबून पाणी लावून घ्यायचं, अशी फिरवून घ्यायचं। हे बघा किती मोठी भाकर झाली। मी आता हिला तव्यावर टाकते। हे बघा तवा गरम झाला, थोडं तेल लावून घेते म्हणजे भाकर चिपकणार नाही। तर भाकरला ना मी उलटी करते। हे बघा भाकर एक साईडनी शिजली गेली। आता मी तिला पलटी मारते। ही बघा भाकर किती छानपैकी फुगली। मी पुन्हा एक भाकर तुम्हाला करून दाखवते। पीठ अजून चांगलं मळून घेते थोडं। हाताला पाणी लावून घ्यायचं आणि परातीला पण पाणी लावायचं।
भाकरची थापलेली साईड आहे ना, ही बोटांची, ही तव्यावर टाकायची, ही साईड नाही टाकायची. भाकर पलटून घेते. बघा डबल एक भाकर फुकली.